क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे बघा, अ फास्ट ट्रेन टेक्स 3 hours लेस दॅन द स्लो ट्रेन फॉर द जर्नी ऑफ 600 किलोमीटर. एवढं क्लिअर आहे. डिस्टन्स जे आहे, प्रवास जो आहे, जर्नी 600 किलोमीटर म्हणजे डिस्टन्स 600 किलोमीटर आहे. आणि इफ द स्पीड ऑफ द ट्रेन इज 10 किलोमीटर पर आवर लेस दॅन दॅट ऑफ द फास्ट ट्रेन, म्हणजेच फास्ट ट्रेनचं स्पीड आपण x किलोमीटर मानलं तर स्लो ट्रेनचं स्पीड येणार आहे x-10 किलोमीटर, हे कळतं आहे. किंवा स्लो ट्रेनचं स्पीड x किलोमीटर पर आवर मानलं, कन्सिडर केलं, तर फास्ट ट्रेनचं स्पीड मिळेल x+10 किलोमीटर पर आवर. हे समजते आपल्याला. आणि मग स्पीडच विचारलेत, त्यामुळं मग सुरुवात आपण व्हेरिएबल काय असला पाहिजे तर स्पीडच असणार आहे. म्हणून आपण स्टार्ट करूया. लेट लिहून टाका लगेच. लेट द स्पीड ऑफ स्लो ट्रेन इज इक्वल टू x किलोमीटर पर आवर. स्लो ट्रेनचा स्पीड जर x किलोमीटर पर आवर असेल तर इथे सांगितलं आहे की दोघांमध्ये स्लो ट्रेनचं स्पीड हे फास्टपेक्षा 10 किलोमीटर पर आवर कमी आहे. म्हणजे देअरफॉर स्पीड ऑफ फास्ट ट्रेन इज इक्वल टू x+10 किलोमीटर पर आवर. ठीक आहे, हे थोडंसं महत्त्वाचं आहे. त्यानंतर डिस्टन्स किती दिलं तर 600 किलोमीटर. एक काम करूया, दोघांचा टाइम कॅल्क्युलेट करूया की एवढ्या स्पीडने किती वेळ लागेल, या स्पीडने किती वेळ लागेल. म्हणजे आपल्याला माहिती आहे टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड किंवा स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. आपल्याला स्पीड आपण x मानलेलं आहे आणि डिस्टन्स 600 किलोमीटर दिलेलं आहे. टाइम कॅल्क्युलेट करता येईल. समजा या स्पीडनी लागणारा टाइम म्हणजेच टाइम फॉर द स्लो ट्रेन टू कवर किती डिस्टन्स 600 किलोमीटर इज इक्वल टू किती मिळेल तर टाइमचा फॉर्म्युला काय, डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स किती आहे 600 डिवायडेड बाय स्पीड किती आहे स्लो ट्रेनचा तर x आहे. म्हणून x ही व्हॅल्यू मिळाली. आपण म्हणूया की t1 म्हणजे स्लो ट्रेनसाठी किंवा ts म्हणूया, स्लो ट्रेनसाठी लागणारा वेळ 600 किलोमीटर जाण्यासाठी स्लो ट्रेनला किती वेळ लागेल तर 600 डिवाइड बाय x, डिस्टन्स अपॉन टाइम. आणि हे स्टेटमेंट देअरफॉर टाइम फॉर द फास्ट ट्रेन टू कवर तेवढंच डिस्टन्स कवर करायचं आहे 600 किलोमीटर इज इक्वल टू TF म्हणूया. फास्ट ट्रेनचं स्पीड x+10 असेल तर स्पीडनी डिवाइड करायचं कशाला डिस्टन्सला. म्हणजे हे जे इक्वेशन नंबर 2 आलेलं आहे ते फास्ट ट्रेनला लागणारा टाइम आहे. आणि त्यांनी आपल्याला क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे की फास्ट ट्रेनला 3 तास कमी लागतात म्हणजे स्लो ट्रेनला 3 तास जास्त लागतात. म्हणजेच याला जास्त वेळ लागतो. याला 10 तास लागत असतील तर याला काय लागणार आहे 7 hours लागणार आहे. 10 hours - 7 hours म्हणजेच 3 तास कमी असणार आहेत. म्हणजेच दोघांमधली सबट्रॅक्शन किती येणार आहे तर 3 hours. देअरफॉर गिवन दॅट किंवा डायरेक्ट जास्त काय लिहायचं नसेल तर आपण फ्रॉम गिवन कंडिशन लिहूया, नाहीतर मग स्टेटमेंट लिहावं लागेल. सिन्स द फास्ट ट्रेन टेक्स 3 hours लेस दॅन द स्लो ट्रेन टू फॉर द जर्नी ऑफ 600 किलोमीटर, त्यापेक्षा फ्रॉम द गिवन कंडिशन आपल्याला हे कळतंय की दोघांमधल्या टाइमचा डिफरन्स किती असणार आहे 3 तास असणार आहे. 3 तास कमी जास्त कुणाला लागणार आहे तर आपल्याला माहिती आहे स्पीड कमी असेल तर टाइम जास्त लागतो. म्हणजे हा टाइम जास्त असणार आहे आणि स्पीड जास्त आहे तर टाइम कमी लागणार आहे. म्हणजेच फ्रॉम द गिवन कंडिशन TS - TF इज इक्वल टू 3 hours. आणि मग हे इक्वेशन फॉर्ममध्ये लिहिल्यानंतर देअरफॉर
600 अपॉन स्लो ट्रेनचं एक्स आहे मायनस 600 अपॉन एक्स प्लस 10 इज इक्वल टू किती, तर 3 आवर्स. आता हे कॅल्क्युलेशन काय करायचं, सिम्प्लिफाय करायचं आहे. शक्यतो काय करतो आपण, पहिल्यांदा 600 कॉमन घेतो. ज्यांना कळतं आहे त्यांनी पटकन सॉल्व करून मोकळे व्हा. वाट बघू नका मी काय सांगतोय आणि काय सॉल्व करतोय, कारण आपण बरेच एक्झाम्पल इथून पुढे सेम सॉल्व केले आहेत. इथे क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे, 3ने डिवाइड करायचं आहे. 600 आणि 3 दोन्ही साईडला 3ने डिवाइड करूया. 3 1 जा 3 आणि 600चं काय येणार 200. देअरफॉर 200 इन ब्रॅकेट क्रॉस मल्टिप्लाय केलं तर एक्स प्लस 10 मायनस एक्स डिवाइड बाय एक्स इंटू एक्स प्लस 10. आणि महत्त्वाचं राईट साईडला राहणार आहे फक्त 1. आणि मग एक्स इंटू एक्स प्लस 10 म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 10 एक्स इकडे 1ला मल्टिप्लाय होईल. म्हणजे लेफ्टला राहील एक्स मायनस एक्स कॅन्सल झाल्यानंतर 10 इंटू 200. देअरफॉर 2000 मी डायरेक्ट लिहितो 2000 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 10x. राईटला 1ला मल्टिप्लाय होईल एक्स स्क्वेअर प्लस 10x. आणि मग हा पार्ट लेफ्टला राईटला घेतल्यानंतर पहिली टर्म येईल एक्स स्क्वेअर, नंतरची टर्म प्लस 10x मायनस 2000 इज इक्वल टू 0. कोणते दोन नंबर असे ज्यांचा प्रोडक्ट 2000 येतो आणि ॲडिशन सबट्रॅक्शन 10 येते. आणि मग गोंधळ होत असेल तर 2000चे 2 0 बाजूला ठेवूया. 20 ॲडिशन सबट्रॅक्शन 20 आली पाहिजे. आणि मग दोन्हीकडे एक एक 0 दिला 2 नंबरला की 0चा विचार न करता 1 ॲडिशन आली पाहिजे. म्हणजे कोणते दोन नंबर आहेत ज्यांचा प्रोडक्ट 20 येतो आणि ॲडिशन सबट्रॅक्शन 1 येते. परत सांगा. बरोबर. 5 आणि 4 5 4 जा 20. आणि मग दोन्हीकडे 50 मायनस 40 इज 10 आणि 50 इंटू 40 इज 2000. 5 20 आणि 2 0 म्हणजे 2000. आणि मग मिडल टर्मचं साईन बिगर नंबरला प्रॉडक्ट निगेटिव्ह पाहिजे म्हणून अपोजिट साईन प्लस 50 आणि मायनस 40. म्हणजेच फॅक्टर्स काय मिळतील, एक्स प्लस 50 आणि दुसरा फॅक्टर एक्स मायनस 40 इज इक्वल टू 0. आणि मग हा फॅक्टर इक्वल टू 0 घेतलं तर एक्स प्लस 50 इज इक्वल टू 0 और एक्स मायनस 40 इज इक्वल टू 0. आणि मग इथे एक्स इज इक्वल टू मायनस 50 येईल आणि इथे एक्स इज इक्वल टू 40 येईल. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे ट्रेनचं स्पीड कधीही निगेटिव्ह नसतं. त्यामुळं मग एक्स इज इक्वल टू 40 किलोमीटर. देअरफॉर एक्स काय आहे, स्लो ट्रेनचं स्पीड आहे. त्यामुळे देअरफॉर स्पीड ऑफ स्लो ट्रेन इज इक्वल टू एक्स म्हणजेच एक्स किलोमीटर पर आवर म्हणजेच 40 किलोमीटर पर आवर. हे एकाचं उत्तर झालं. आणि खाली लगेच लिहून टाका स्पीड ऑफ फास्ट ट्रेन इज इक्वल टू एक्स प्लस 10 म्हणजेच 40 प्लस 10 इज इक्वल टू 50 किलोमीटर पर आवर. हे आता इथे बसेल का नाही माहीत नाही मला, पण तरीसुद्धा खाली लिहितो मी स्पीड ऑफ फास्ट ट्रेन is equal to x plus 10 is equal to 40 plus 10 is equal to 50 किलोमीटर पर आवर. दोन्हीचे स्पीड आले. आणि मग आलेला आन्सर चेक करायचा असेल, क्रॉस चेक करायचा असेल बरोबर आहे का नाही, बघा लक्ष द्या की कसं चेक करायचं. तर आपली एक्सची व्हॅल्यू 40 किलोमीटर आली तर 40ने डिवाइड करा 600ला. किती तास लागतात, 600 डिवाइड बाय 4 किती, 150 तास लागतात ह्याच्यासाठी. आणि मग फास्ट ट्रेनला किती वेळ लागतात, तर 600 डिवायडेड बाय 40 प्लस 10 म्हणजे 50. 600 डिवाइड बाय 50 किती, म्हणजे 60 अपॉन 5 12 65 120 आवर्स. बरोबर आहे का, 120 नाही काय हे काय सांगते प्रीती. 600 डिवाइड बाय किती 40
काय बोलली तू? 60 आपण 600 डिवाइड बाय 40 म्हणजे 15 का? बरोबर, 15 आवर्स. आणि इकडे काय येतं, 600 डिवाइड बाय 40च्या ऐवजी 40 + 10 म्हणजे 50 म्हणजे 12 आवर्स. आणि मग याच्यामध्ये बघा डिफरन्स, याला स्लो ट्रेनला 15 तास लागतात आणि फास्ट ट्रेनला 12 तास लागतात, म्हणजेच 3 तास कमी लागतात. तेच त्यांनी सांगितलेलं आहे. क्रॉस चेक करायचं असेल तर असं करता येईल आपल्याला.